हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. आज मला एक पवनकडून महाभारतातली कथा ऐकायला मिळाली. तो मला नेहमीच काही ना काही सांगत असतो आणि आज सांगत होता की रंगमंचावरती जेव्हा महाभारतात सगळे आपले कौशल्य सादर करत होते तेव्हा अर्जुनाला आव्हान देणारं तिकडे कुणीच नव्हतं त्याच्या कॅपेबल. तेव्हा कर्ण पुढे आला व त्याने आव्हान स्वीकारले. तेव्हा द्रोणाचार्य असं बोलले की फक्त राजपुत्रच राजपुत्राला आव्हान देऊ शकतो, बाकी कुणीच नाही देऊ शकतं. आणि कर्ण हा सूतपुत्र म्हणजे रथ चालवणाऱ्याचा मुलगा होता. दुर्योधनाला याचे वाईट वाटले कारण तो त्याचा मित्र होता. त्याने अंगदेश कर्णाच्या स्वाधीन केला व त्याच दिवशी त्याचा राज्याभिषेक केला. त्या दिवसापासून कर्ण राजपुत्र झाला व अर्जुनाचे आव्हान स्वीकारू शकला. सो दुर्योधन वाईट होता आणि पूर्ण महाभारतात कर्णाने त्याची साथ कधीच सोडली नाही. कर्णाला माहीत होते की दुर्योधनाचे देह चुकीचे आहेत, तरी त्याने त्याची साथ सोडली नाही कारण त्याच्या